श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग 7 ते 9. अभंग 7. गगनीचा घन जातू पैवारेन अवचिता पतन अधपंथे अध ऊर्ध हरी भाविला कुसरी प्रपंच बोरी आप आप निवृत्ती मने जन हरीचे स्वरूप काळाचे पैमाप हरी नामे. अर्थ. वायू आकाशातील मेघांना एकीकडून दुसरीकडे नेत असता वेचळून वरून अवचित पाणी रूपाने खाली पडतो. खाली आणि वर सर्वत्र हरीच भरला आहे असे जो मानतो त्याचे या संसारातून निश्चित बोळवण होते. निवृत्तीनाथ म्हणतात, सर्वजण हे हरीचेच रूप आहेत. हरी नामानेच काळालाही मर्यादा पडते. अभंग 8. सृष्टीच्या समंता सुर तरु तरु बोलिला विस्तारू धर्मशास्त्री निगो हे तरु प्रपंच विस्तारू प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा निवृत्ती निवांत हरीच सेवित दोक्षरी उचित इंद्रियासी. अर्थ. श्रेष्ठ अशा अश्वस्थ वृक्षाच्या पसाऱ्याप्रमाणे या सृष्टीचा पसार आहे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या 3.5 हाताचा अश्वस्थ वृक्षाचा संसार रूपी म्हणजे प्रपंचाचा विस्तार वाढविणार आहे. असा हा वृक्ष आम्हास नको. प्रत्यक्ष ईश्वर आम्हाला पुरे. हरी हरी या 2 अक्षराचे वळण इंद्रियास लावले आहे असे निवृत्तीनाथ म्हणतात. अभंग 9. सर्वाभूती दया शांती पै निर्धार तो योगी साचार जनी ये न लगे मुंडने काया हे दंडने अखंड कीर्तने स्मरे हरी शिव जाणे जीवी भरला चैतन्य हे जीवे कारुण्य सदा भावी गगनी सूर्य तपे अनंत तारा लोपे एकची स्वरूपे आत्मा तैसा उगवला काळी उल्हासू कमळी तैसा तो मंडळी चंद्र देखा निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले सकळ हरिनाम. अर्थ. या जगात सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी दया आणि शांती दाखविणारा निश्चित योगी समजावा. योगी होण्यासाठी मुंडन किंवा देहदंड करावा लागत नाही. केवळ अखंड हरिनामाचे कीर्तन करून स्मरण करावे. सर्व जीवात शिवात्मा वास करीत आहे अशी सदा मनाची भावना ठेवावी व जीव मात्राच्या ठिकाणी करुणामय वृत्ती ठेवावी. ज्याप्रमाणे सर्व आकाशात प्रकाशतो आणि असंख्य नक्षत्रे लोप पावून तो एकच सूर्य राहतो त्याप्रमाणे सर्व स्वरूपात आत्मा एकच आहे. चंद्र आकाशात उगवताच ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कमळ उमलते दोघात एकच चैतन्य खेळत असल्यामुळे हा आनंद प्रकट होतो. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात की मी हे हरिनामामृतच सेवन करीत आहे. जय गुरु.